श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज भरपूर ठिकाणी टेन्शन आहे, घरामध्ये कटकटी आहे, भरपूर ठिकाणी नशेचं प्रमाण वाढलं आहे. पैसा वाढला म्हणजे की मित्र वाढता आणि मित्र वाढले म्हणजेच त्यांच्या वाईट सवयी वाढतात. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलेच मित्र मिळतील असं नाही, काही वाईटसुद्धा मिळतात. कारण लोकांची सवय असतं, जेव्हा सुख आहे तेव्हा सर्व आपल्या समोर करतात, जेव्हा काही दुःख येईल तेव्हा सर्व साथ सोडून जातात. आणि पैसा म्हटल्यावर नशा, दारू, मदिरा ह्या गोष्टी आल्याच, कारण की ह्या सवयी लागायला वेळ लागत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटासा उपाय सांगणार आहे, जो 21 लवंग घेऊन आपल्याला करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही एक वेळा करून बघा, तुमच्या घरात सुद्धा सुख समृद्धी नांदेल. बघा, महिला तेव्हाच सुखी राहते जेव्हा तिचा नवरा, तिचा पती, जे ती त्याला पती परमेश्वर म्हणते, तो सुद्धा तिला चांगली मान सन्मान देईल, तेव्हा ती आनंदी सुखी राहते. त्याचप्रकारे तुम्हाला घरामध्ये सर्वकडं प्रेम मिळतं, बाहेर सन्मान, इज्जत ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तर आपल्याला एकदम साधा सोपा पण खूप प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोणी ताईदादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर खूप प्रभावशाली उपाय आज तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला लिंबाच्या झाडाची फांदी, म्हणजेच जे लिंबाचं झाड आहे, एक फांदी लिंबाच्या झाडाची आणायची आहे आणि ती एक पूर्ण काळी घ्यायची आणि त्याचा खालचा भाग, जो मी तुम्हाला येथे दाखवत आहे, तो खालचा भाग तोडायचा आहे. नंतर 21 दाणे मिरे, 21 काळी मिरी जी आहे आपल्याला, 21 काळी मिरी, नंतर 21 लवंगा, तुटलेली फुटलेली नको, म्हणजे खणलेली, ते फूल निघलेली नको, फुलासहित 21 लवंगा आपल्याला घ्यायचे आहे. ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि हा कपडा हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे. हा उपाय रोज 21 दिवसापर्यंत करायचा आहे. हा म्हणजे 21 लवंगा, 21 हे एकच वेळा करायचं आहे, पण तुम्हाला 21 दिवस हा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये 21 दिवसासाठी नेऊन ठेवायचा आहे. तर आता भरपूर ताईदादांच्या मनात प्रश्न येणार की हनुमान मंदिरामध्ये ठेवणार कुठं, कारण की 21 दिवस तेथेच राहायला पाहिजे. तर तुम्हाला सांगते, हे तर शक्य नाही, कारण मंदिरामध्ये भरपूर भक्त येत असतात. तर तुम्ही 21 दिवस कपडा तेथे कसा राहणार? तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये हनुमानजीचा फोटो असेल तर तेथे त्यांच्याजवळ हा कपडा, म्हणजे जी पोटली आपण तयार केलेली आहे, 21 लिंबाच्या पाल्याच्या डांगा, 21 काळे मिरे, 21 लवंगा, हे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला आपल्या देवघरामध्ये हनुमानजीचा फोटो असेल त्याच्यासमोर 21 दिवस ठेवायचा आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते सर्व घेऊन किचनमध्ये जाऊन एका भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून, ते सर्व पाण्यामध्ये टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे. ते पाणी अर्ध होईपर्यंत, म्हणजेच जर तुम्ही 2 ग्लास पाणी टाकलं असेल तर 1 ग्लास पाणी होईपर्यंत तुम्हाला ते उकळू द्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर गाळून स्वच्छ करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि रोज जे तुमच्या घरामध्ये नशा करत असतील, मदिरा, दारू, सिगरेट पेत असतील, त्यांना ते तुम्हाला
रोज थोडं थोडं 21 दिवस रोज द्यायचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीत देता हे तुमची इच्छा, तुम्हाला तुमच्या पद्धतीने द्यायचं आहे, पण 21 दिवस कंटिन्यू द्यायचं आहे. खंड पडू द्यायचा नाही. चहामध्ये द्या, पाण्यामध्ये द्या, जेवणामध्ये द्या, पण 21 दिवस नक्की द्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण होणार आणि घरामध्ये आनंद असला, सर्व हसत खेळत राहिले, त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा वाससुद्धा आपल्या घरात राहतो. म्हणजेच का, तुमच्या एका गोष्टीमुळे तुम्ही हा उपाय जर केला, नशामुक्त झाले, तर तुमच्या या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण होईल आणि पैशाची सुद्धा भरभराट होईल. तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि काय अनुभव येता ते मला नक्की शेअर करा. अगदी छोटीशी माहिती होती मी जी तुमच्यापर्यंत शेअर केली. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.